अशी पळी ठेवलेली आहे मी. तर तुम्हाला अंड्याचीच पळी आहे ही. धुवून कटाळा येत असेल तर नका धुवू, दुसरं पातेलं घ्या मित्रांनो. हे असे थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. नॉर्मली तेल टाकलेलं आहे ह्यात मी. एकदम कमी तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं. हे तेल टाकल्यानंतर लगेच तेल गरम झालं ना, लगेच इकडं मी हे दाखवते तुम्हाला. ही भाजी त्यात पाणी टाकून घ्यायचं थोडंसं. ही भाजीत असं पाणी टाकल्यानंतर परत परत थोडासा काळा मसाला टाकायचा. थोडा टाकायचा, कारण आपल्या टेस्टनुसार असतं कारण तिखट असतं, काही हे असतं. आणि ह्यात हे असं टाकायचं, हे असं टाकायचं. एवढं भारी लागते टेस्ट ह्यामुळं. तर वरती टाकायचं ही असं, आणि लगेच असं झाकून द्यायचं परत, कारण मग स्मोक तसाच राहतो त्यात. झाकण काढत आहे. केअरफुली करा काम हे, कारण गरम असतं. आणि अंडी न हलवता पाणी टाकायचं. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. नवऱ्याची फरमाईश होती कडक भाकरी, आणि ही अंड्याची भाजी आहे बघा. हे बघा, ही अंड्याची भाजी आहे अशी. तर मी अंडा रस्सा केलेला आहे. अंडा रस्सा आहे. तडका दिला आहे, तरी पण जास्त तेल नाही टाकलेलं. तुम्हाला जास्त तेलाची हवी असेल तर भाजी तुम्ही टाकू शकता तेल जास्त. बघा, हे अशी कडक भाकरी बनवलेली आहे मी. फरमाईश होती कडक भाकरीची म्हणून. हे बघा, त्या कडक भाकरी. हे मी व्हेजिटेरियन आहे, आणि माझा मुलगा आणि माझा नवरा नॉन व्हेजिटेरियन आहे.